नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी विचार करत असते. लताबाई तिला म्हणलेले आहे की आता कधी कधी आपल्यालाच आपल्या कुटुंबासाठी दुःख हे पदरात घ्यावं लागतं आणि स्वतःच बलिदान द्यावं लागतं बाळा. तेव्हा जानकीला ही सर्व काही आठवत असताना आता ही माया तेथे येते आणि जानकी ह्या विचारातच असते. माया लगेच आता जानकीला विचारते की जानकी ताई, मी नक्की काय ऐकलं हे खरं आहे का? म्हणजे ऋषिकेश दादांना मात्र आता हे जे बाजार समितीचं इलेक्शनचं तिकीट आहे तर ते नाही मिळाले आणि हे सर्व खरं आहे का? तेव्हा आता जानकीचा चेहरा आणखीनच पडतो आणि ती फक्त मान डोलावून हो असं म्हणते. तर माया लगेच आता तिला खोटी आशा दाखवते आणि म्हणते की हे बघा जानकीताई, तुम्ही काळजी करू नका, नक्की काहीतरी मार्ग यातून निघेल. त्यावरती जानकी विचारते की सांग ना, कसा मार्ग निघेल? कोणीतरी मुद्दाम हे सर्व करत असेल तर? किंवा आता माया लगेच विचारते की कोणीतरी म्हणजे नक्की तुम्ही कुणाबद्दल बोलतात? किंवा आता जानकी म्हणते की मी मास्कमॅन बद्दल बोलत आहे, त्याचा फोन मला आला होता. तर माया लगेच नाटक करत म्हणते की काय म्हणणं आहे त्या नीच माणसाचं? तेव्हा आता मायाला तर माहितीच आहे, कारण हे सर्व करता करवणारी तीच आहे आणि तरी सुद्धा जानकीला विचारते की काय म्हणणं आहे त्याचं. तर जानकीला मात्र आता त्या मास्कमॅनचे 2 पर्याय आठवतात. म्हणजे मायाने जे काही पर्याय जानकी समोर ठेवलेले आहेत, आता काही झालं तर तुझ्या कुटुंबाला जर वाचवायचं असेल सगळं सोडून तुला माझ्याकडे यावं लागेल, नाहीतर तुझ्या कुटुंबाचा विनाश होणं हे तुला डोळ्यांनी बघावं लागेल. तेव्हा आता माया म्हणते की मग तू काय करायचं ठरवलेलं आहे? त्यावरती जानकी म्हणते की मला कळत नाही की नक्की मी काय करू. एकदम असं खसल्यासारखं मला वाटत आहे, एकदम असं हतबल झाल्यासारखं. आणि हे माया, हे फक्त आणि फक्त मी तुला सांगू शकते म्हणून जानकी आता रडत आहे. तर माया म्हणते की हो ना जानकी ताई, मुद्दा म्हणते की मी तुम्हाला एक सुचू का? आणि बघा तुम्हाला त्यावर काय विचार तुम्हाला करावासा वाटतो. आणि हे बघा, तो खतरनाक माणूस आहे, तो काही पण करू शकतो. विकृत माणसाला कशाचंही भान नसतं आणि कशाचाही सीमारेषा नसतात, त्यातीलच तो एक माणूस आहे. आणि जर मी तुमच्या जागी असते तर त्याचं मी ऐकलं असतं. म्हणजे आता ह्या मायाला सुद्धा तेच हवं आहे आणि ती जानकीला आणखीन तयार करत असते. आता मायेचं हे बोलणं ऐकून जानकी म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं माया? आता माया म्हणते की हो, मी प्रत्यक्षात त्याला बघितलेलं आहे आणि माझ्या आईबाबांचा जीव सुद्धा त्यानेच घेतलेला आहे. तर जो माणूस आता वयस्कर माझ्या आईबाबांचा जीव घेऊ शकतो तर तुमचं कुटुंब सुद्धा संपू शकतोस. आपल्या घरामध्ये नाना, सुमित्रा मावशी, लता काकू आणि आपली ओवी यांना तो काही पण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही एकदा जाऊन त्याला भेटावं आणि त्याला बघावं. त्यानंतर मात्र आता जानकी ही विचार करते. जानकी आता मायाच्या बोलण्याचा विचार करून स्वतःला म्हणते की माया एकदम बरोबर बोलत आहे. माझ्या कुटुंबासाठी मला एकदा तरी आता त्या मास्कमॅनला म्हणजे त्या मकरंदला भेटायलाच हवं असे ती आता ठरवते. आणि ठीक आहे, मी तुला भेटायला तयार आहे असे ती ठरवते. त्यानंतर आता इकडे अवंतिका ऐश्वर्याकडे आलेली आहे. तर ऐश्वर्या अवंतिकाला म्हणते की तू इथे काय करतेस? जा तू इथून, निघ इथून म्हणून ऐश्वर्या जोरात ओरडते. तर अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, आवाज खाली. आणि एकतर तुझ्यावर मात्र 2 वयस्कर माणसांचा खून केल्याचा आरोप आहे, त्यात म्हणजे एका वकिलाशी अगदी मोठ्या आवाजात बोलणं आणि त्याला वाईट वृत्तीने मात्र अगदी असं बोलणं. यापुढे मात्र तुला मला पोलीस स्टेशनला येऊन भेटावं लागेल. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला धमकी देतेस का? एवढी हिंमत वाढली का तुझी? तेव्हा अवंतिका म्हणते की अगं ऐश्वर्या, माझ्यात किती हिंमत आहे ते अजूनपर्यंत तुला काही माहिती नाही. मी लॉयर म्हणून मी तुला एक आता फ्री सजेशन देते. जेव्हा आपले हात दगडाखाली असतात ना, तेव्हा मात्र थोडंसं तरी अगदी असं इगो आहे तर तो बाजूला ठेवावा, नाहीतर आपले हात आहे तर ते दगडाखाली खेचले जातात. कळले ना आता तुला हे सर्व? त्यावरती आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ, माझ्या हात काही दगडाखाली खेचलेले नाहीत आणि तू सुद्धा मला उगाच घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. मुळात म्हणजे मी त्या मायाच्या आईवडिलांना मारलेलं नाहीच. त्यावरती आता अवंतिकाला हा एक महत्वाचा पॉइंट मिळतो. तर अवंतिका विचारते की सांग मग, कोणी मारलं मायाच्या आईवडिलांना आणि कोण आहे तो मास्कमॅन आणि तुझा आणि मास्कमॅनचा काय संबंध आहे ऐश्वर्या? आणि हे बघ, तूच त्याला हेल्प करते ना, बोल ना. तेव्हा आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ अवंतिका, तुझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आंदील नाही, त्यामुळे तू प्लीज येथून जाऊ शकते. अवंतिका म्हणते की माझ्या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तेव्हा ऐश्वर्या चिडते. ऐश्वर्या चिडून म्हणते की अवंतिका, तू माझ्याच घरामध्ये येते आणि माझ्यावर जबरदस्ती करतेस का? आणि हे बघ अवंतिका, लायकीत राहायचं म्हणून आता ऐश्वर्या अगदी भडकलेली आहे. आणि तेवढ्यात मात्र ऐश्वर्याचे म्हणजे साईजीचे गुंड तिथे येतात आणि ताईसाहेब काय झालं असं विचारतात. तेव्हा आता ऐश्वर्या त्यांच्यावर ओरडते की तुम्ही इतका वेळ कुठे होतात? झोपा काढतात का तुम्ही? ही जेव्हा आत आली तर तुम्ही हिला आतमध्ये येऊनच कसे दिले आणि आत्ताच्या आत्ता हिला घराच्या बाहेर काढा. तर आता हे सर्व ऐकून अवंतिका म्हणते की 1 मिनिट ऐश्वर्या, हे बघ, तू कोणत्या सिच्युएशन मध्ये अडकलेली आहे याची तुला आयडिया नाही, लक्षात घे. आणि एकतर तुझ्यावर किडनॅपिंगचा जो काही आरोप आहे तर तो झालेला आहे, त्यामुळे तुला 7 वर्ष तरी जेल होऊ शकते. आणि त्यात जर तुझ्यावर जो खून केलेला आरोप आहे तो जर सिद्ध झाला
तर मात्र तुला माहितीच असेल की नक्की काय होईल. त्यामुळे मी तुला येथे हे समजवण्यासाठी आलेले आहे. त्यामुळे तू अजूनपर्यंत रणदिव्यांची सून आहेस. जानकी बहिणीच्या विरोधात तू जाऊ नकोस, नाहीतर तुला हे सर्व काही खूप महागात पडेल. त्यावरती आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की हे बघ मी जरीही रणदिवे अजूनपर्यंत असले तरी सुद्धा मी तुमच्या त्या रणदिव्यांच्या सोबत तुमच्या घरात नाही राहत हे लक्षात घे, आणि त्यामुळे तुझ्या बोलण्यामध्ये तुम्हाला अडकू नकोस. त्यावरती अवंतिका म्हणते की हो, तू तर इतक्या सुंदर नात्यामध्ये अडकली नाहीस आणि तू माझ्या बोलण्यात का? बापरे. त्यावरती आता ऐश्वर्या चिडून म्हणते की अवंतिका हे बघ, तू इथून आत्ताच्या आत्ता चालती हो, जा इथून, मला तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही. त्यावरती मात्र अवंतिका म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तुला ऐकावं लागेल, आणि त्या मास्कमॅनला मात्र तूच हेल्प करत होतीस ना. एवढं सगळं तुझ्या बरोबर घडून गेलं तरी सुद्धा तो एकदा तुझ्या सोबत आला का तुझ्या बरोबर करायला? तो आलेला नाही, परंतु ज्या बाईने तुझा जीव हॉस्पिटलमध्ये वाचवला, आता मात्र हे बघ त्या जानकी वहिनीच्या विरोधात तू जाणार आहेस का? आणि हे बघ आता मात्र माझ्यासमोर जो काही आवाज चढून तू स्वतःच्या पायावर उभी राहून बोलत आहेस ना, हे सगळं काही जानकी वहिनीमुळे तू करू शकते हे लक्षात घे. आणि हे बघ, तुझा माझ्यावर विश्वास नाही बसत तर तुझ्या ह्या लोकांना विचार, आणि त्या दिवशी रात्री नक्की काय घडलं होतं तुझ्या ह्या माणसांनाच विचार. तेव्हा आता ऐश्वर्याचे जे काही माणसं आहेत तर ती खाली मान घालून उभे असतात. अवंतिका त्या दोघांना सुद्धा म्हणते की बोला ना. तर आता ऐश्वर्या मात्र त्यांच्याकडे पाहत असते आणि ते दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. ऐश्वर्या फक्त बोटाने इशारा करत त्यांना जायला सांगते. तेव्हा दोघेही आता बाहेर येतात. आता ऐश्वर्या अवंतिकाकडे बघत विचारते की त्या रात्री नक्की काय घडलं होतं. आता हॉस्पिटलमध्ये घडलेला तो जो काही आता मास्कमॅन म्हणजे माया ऐश्वर्याला मारायला आलेली आहे आणि जानकीने तिचा जीव कसा वाचवला हे सर्व काही आता ऐश्वर्याला आठवते. आणि अवंतिका हे सर्व आठवल्यानंतर म्हणते की ऐश्वर्या, तूच सांग मला की जानकी बहिणी तुझा जीव का घेतील, का तुला मारतील त्या. हे बघ, आजपर्यंत जेव्हा जेव्हा तू चुकली तेव्हा तेव्हा वहिनींनी तुला शिक्षा दिली, परंतु अगदी जीवे मारण्याची धमकी त्यांनी कधीही तुला दिलेली नाही. त्यामुळे आता मी तुला जे काही सांगत आहे त्याचा एकदा विचार कर नीट व्यवस्थित. त्यामुळे जे जे काही आहे ते सगळं काही खरं खरं तू आता पोलिसांना सांगून टाक. मी आणि सौमित्र तुझ्या पाठीशी आहोत. ती खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभं राहून तुला या संकटातून वाचू हे लक्षात घे. तेव्हा आता ऐश्वर्या काहीच बोलत नसते, ती फक्त आणि फक्त विचारात पडते. तिला खूप टेन्शन येते आणि अवंतिका तेथून निघून जाते. त्यानंतर मात्र आता इकडे नानांना जे काही म्हणजे मदत करायची होती इलेक्शनच्या त्या बाजार समितीच्या इलेक्शनसाठी, तेव्हा मात्र ते जे सावकार आलेले आहेत तर ते सुद्धा म्हणतात की तुम्ही जी मला मदत करणार होता तर ती सुद्धा आता तुमच्याचे नाही होणार. तुम्ही मला मदत करू शकणार नाही म्हटल्यानंतर मी सुद्धा तुम्हाला मदत नाही करू शकणार, कारण तुम्हाला बाजार समितीच्या ह्या इलेक्शनचं तिकीट नाही मिळालं म्हणून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर नानाने बाकी घरातील सर्वांना खूप मोठा एक प्रकारचा धक्का बसतो. तेव्हा काही झाले तरी तुमच्या हातातून बाजार समितीचं तिकीट गेल्यामुळे आता हे घर सुद्धा आणि बाजार समितीचे हक्क सुद्धा गेलेले आहेत. तर त्यावरती ऋषिकेश म्हणतो की हे बघा, आम्हाला थोडासा वेळ द्या आणि आता आम्ही आमचे प्रयत्न करणार आहोत, त्यामुळे प्लीज थोडंसं तरी आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही आता नक्की काहीतरी अशी तुमची मदत करू. तेव्हा मात्र आता हे जे काही नानांचे मित्र आहेत तर ते म्हणतात की कसले प्रयत्न, कारण आता तो सयाजीच निवडून येणार आहेत, मग तुम्ही काय करणार आहात. तेव्हा आता ते स्पष्ट म्हणतात की नानासाहेब हे बघा, आपण प्रॅक्टिकली विचार करून ठरवूयात, कारण काही झाले तरी आता मला तुम्हाला मदत नाही करता येणार. नाना म्हणतात की हे बघा, सयाजीने जे केलेलं आहे ते सर्व लबाडी करून मिळवलेलं आहे, त्यामध्ये आमचा खरंच काही दोष नाही आणि आम्ही खरंच काही केलेले नाही. तेव्हा ते नानांचे मित्र स्पष्ट म्हणतात की आता मला तुम्हाला मदत करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. तेव्हा आता मी तुम्हाला मदत करायला यापुढे तयार नाही असे म्हणून आता ते स्पष्ट डायरेक्ट नकार देतात. तेव्हा जानकी हे सर्व ऐकते. जानकीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वांना सुद्धा. त्यानंतर आता ऐश्वर्याला भेटून मात्र अवंतिका सौमित्रकडे येते आणि म्हणते की हे बघ सौमी, मला असं वाटतं की ऐश्वर्या मात्र कुणाच्या दबावाखाली घेऊन सर्व करत आहे. तर नंतर अवंतिका म्हणते की आज मी तिच्याशी जे काही बोलून आले तर मला असं वाटतं की नक्की ती त्याबद्दल विचार करेल आणि काहीतरी निर्णय नक्की घेईल. त्यानंतर आता इकडे जानकी मात्र मास्कमॅनला फोन करण्याचा ठरवते आणि आता जानकी फोन बाहेर येऊन लावते तर तो फोन मायाच्या फोनवर येतो. आता माया काहीतरी लिहित असते आणि जेव्हा तो फोन वाजतो तर माया आता खूप घाबरते, इकडे तिकडे पाहते, घाईने दरवाजा बंद करते आणि आपल्या पर्समधील जो काही दुसरा मोबाईल आहे तर तो बाहेर काढते. लगेच आता जे काही हेडफोन वगैरे आहे तर ते लावते आणि लगेच
आवाज चेंज करते आणि आता म्हणते की बोल काय ठरवलेलं आहेस तू. तेव्हा आता जानकी म्हणते की मी तुला भेटायला ठरवलेलं आहे आणि तू मला जे काही म्हणशील ते मी करायला तयार आहे. जानकी आता तिचं ऐकण्याचं ठरवते. त्यावरती आता माया त्या मास्कमॅनच्या आवाजात म्हणते की हो अरे वा नक्की भेटूयात. जानकी विचारते की कुठे भेटायचं. तर आता माया त्या आवाजात म्हणते की हो हो जरा थोडासा वेळ थोडंसं स्पेशल ठेव आणि कुठे आणि कधी हे सर्व काही मी सांगेल. लगेच आता ती फोन कट करते. परंतु लताबाई आता दरवाजात आलेली आहे आणि ती हे सर्व मायाकडे बघत आहे. माया नक्की कुणाशी बोलत आहे. तेवढ्यात मात्र माया आपला जो काही फोन वगैरे आहे तर तो पर्समध्ये ठेवते आणि आता आपल्या कानाचे हेडफोन आहे तर ते काढणार. तेवढ्यात लगेच आता लताबाई म्हणते की माया म्हटल्यानंतर आता ही माया खूपच घाबरते आणि आता ती लताबाईकडे वळवत बघत असते. आता लताबाई तिच्याकडे पाहते. तोपर्यंत मात्र आता लगेच ही आपल्या मागे हात घेते आणि जे आपल्या हातातील ते हेडफोन वगैरे आहे तर ते मात्र लपवते टेबल खाली. लताबाई विचारते की माया कुणाचा फोन होता ग. अगं पुरुषाचा आवाज आला नक्की कुणाचा फोन होता. किंवा आता माया म्हणते की मास्कमॅनचा फोन होता. तर लताबाई विचारते की काय मास्कमॅनचा आणि काय म्हणाला बरं तो. किंवा आता माया रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की तो खूप चिडलेला आहे आणि तो मला धमकावत होता. हा लाऊड स्पीकरवर होता त्यामुळे मात्र तुम्हाला ऐकू आला असेल आणि तो काही पण करू शकतो. मला खरंच खूप भीती वाटते म्हणून आता रडण्याचं नाटक करते. तेव्हा आता लताबाई म्हणते की हे बघ बाळा तू घाबरू नकोस. मला सांग बरं तो काय म्हणाला. तर माया म्हणते की तो मला धमकी देत होता की त्याने मला धमकी दिलेली आहे की तुझ्या आई वडिलांसारखी तुझी अवस्था करेल म्हणून आणि तो मला मारून टाकेल. आणि काकू हे बघा माझ्या हातामध्ये खरंच फार दिवस नाही उरले हो म्हणून आता रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते. त्यावरती आता लताबाई म्हणते की अगं वेडी आहेस का तू. आम्ही आहोत ना सगळेजण. तुला कोणी काही होऊन देणार नाही. हे बघ ही वेळच अशी आहे तर आपण तरी काय करायचं बरं. मला तर बाई खरंच नक्की काय खरं आणि खोटं काय हेच कळत नाही. आणि माया तू घाबरू नकोस सगळं काही ठीक होईल ग बेटा. बेचारी लताबाई मायाला जवळ घेते परंतु माया आता रडता रडता अगदी तिच्याकडे बघून हसते सुद्धा. त्यानंतर आता इकडे सयाजीराव ऐश्वर्याला विचारतो की ऐशू मला एक गोष्ट सांग. ती आता अवंतिका इकडे आलीच कशी. आता मी पोलिसांना फोन करतो. रणदेवांना मात्र जेलची हवा खायलाच लागली पाहिजे. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा नकोय. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं का नको. आणि त्या रणदेव्यांनी मात्र तुला येथे येऊन धमकी देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे आणि ती उद्या मात्र तुझा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा डॅडा ती मला धमकी द्यायला आली नव्हती तर मला खरंच अलर्ट करायला आली होती. तेव्हा आता सयाजी म्हणतो की हे बघ ऐशू त्या पोरीने मात्र तुला घोळात गेलेलं दिसतंय. त्या रणदेव्यावर तू विश्वास ठेवू नको. त्यांच्या कोणत्याही भूलतापांना तू बळी पडू नकोस. हे बघ तुझ्या लक्षात आहे ना ती जानकी तुझ्या जीवावर उठलेली आहे. तेव्हा आता ऐश्वर्या बोलायला जाणार तोच लगेच तिला त्रास होतो. तर सयाजी तिला म्हणतो की जरा सावकाश. ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा बाकीचं सर्व काही जाऊन द्या. मला फक्त इतकं सांगा जे जानकी जेव्हा हॉस्पिटलमध्ये आली होती तेव्हा नक्की तेथे काय घडलं होतं बरं. तेव्हा ती हॉस्पिटलला आली होती त्यावेळेस मात्र मी बेशुद्ध होते आणि त्यावेळेस मात्र तेथे काय घडलं हे मला माहिती नाही. त्यावरती सयाजी म्हणतो की हे बघ आम्ही मात्र तुझ्या रूमच्या बाहेरच बसलो होतो दोघे पण. परंतु अचानक मात्र रूम मधून असा आरडा ओरडचा आवाज ऐकू आला. रूम मधून जेव्हा आता एक माणूस बाहेर येत होता आणि मी जेव्हा रूम मध्ये जायला निघलो तेव्हा त्या माणसाचा धक्का मला लागला. तो माणूस मात्र तेथून पळून गेला. जेव्हा मी आलो तर तेव्हा मात्र जानकी ही तुझ्या जवळ होती. तर जानकी आता आणि मी तिला जाब विचारायला सुरुवात केली तर तेव्हा ती मला म्हणत होती की मी नाही तर तो माणूस तिला मारायला आला होता असे ती म्हणत होती. आणि मेन म्हणजे आता ते दोघेही वेश बदलून आले होते. त्यावरती ऐश्वर्या विचारते की नक्की वेश बदलून म्हणजे काय कसे. तेव्हा आता सयाजी म्हणतो की जानकी मात्र डॉक्टरची कापडं घालून आली होती आणि मी ती जेव्हा जानकीला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा ती मला म्हणते ऐशूचा जीव वाचवायला तेथे आले होते. त्यामुळे हे बघ ऐशू तू त्या जानकीवर विश्वास ठेवू नको. ती नक्की तुझा जीव घेईल. तेथे सुद्धा ती जीव घ्यायलाच आली असेल आणि तो माणूस सुद्धा तिच्या सोबतच होता. ते दोघे मिळून तुला मारायला आले असताना नक्की हे खरं आहे. आणि मला एक गोष्ट सांग जिने तुझ्यावर गोळी झाडली मग एकदम अशी ती तुझा जीव वाचवायला कशी येऊ शकते बरं. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा हे बघा जानकीने तर. परंतु आता सयाजीराव पुढचं काही ऐकून न घेता म्हणतो की हे बघ पोरी तुझ्या या भोळेपणाचा फायदा तू त्या लोकांना घेऊन देऊ नकोस. सावध राहा आणि आपली माणसं सुद्धा आहेत आजूबाजूला. सयाजी आता पुढचं ऐशूचं ऐकून न घेता लगेच आतमध्ये निघून जातो. तेव्हा ऐश्वर्या विचार करत आहे की नक्की जानकी त्या माणसाबरोबर आली होती. तो माणूस होता तरी कोण. आणि अवंतिका असे मला का म्हणाले की जानकीने माझा जीव वाचवला म्हणून.
नक्की काहीतरी गडबड आहे आणि त्या दिवशी नक्की काय घडले हे मला शोधून काढावंच लागेल. त्यानंतर आता जानकी इकडे आपल्या घराकडे बघत आहे आणि तिला या घरातील प्रत्येक क्षण घालवल्याचे आणि या घरातील आनंदाचे क्षण आठवतात आणि आतापर्यंत आनंदाचे जे काही क्षण आहे तर ते त्यांना आठवतात आणि या सगळ्याचा विचार करून म्हणते की मी या घरावर अगदी मनापासून प्रेम केलं, या घरातील माणसावर, आणि या घराने सुद्धा मला प्रत्येक वेळेस प्रेमच दिलेला आहे आणि आता मी सुद्धा या घरातील प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येकाच्या सुखाचा विचार केलेला आहे. तर आज हे माझंच अगदी आनंदी घर आहे तर ते माझ्यामुळे दुःखाच्या दरीत ढकललं जात आहे. या घरावरचं आणि या घरातील माणसावरचं जे काही असणारं प्रेम आहे ते सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे आणि हीच ती योग्य वेळ आहे. त्यामुळे काही झालं तरी शेवटी मला तो निर्णय घ्यावाच लागेल आणि या घरातून कायमचं निघून जावंच लागेल आणि नाईलाजाने मला त्या मकरांकडे जावंच लागेल, कारण या घरातील माझी माणसं बेघर झालेली मला खरंच कधीच बघवणार नाही. घर म्हणजे आई आणि नानांचा श्वास आहे, त्यामुळे त्यांचा श्वास मात्र मी त्यांच्यापासून नाही हिरावून घेऊ शकत. आणि हे बघ जानकी, किती काही झालं तरी शेवटी तुला तुझ्या निर्णयावर ठाम राहावंच लागेल. तुझ्या घरच्यांचा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो टिपायला मात्र तू इथे नसशील, परंतु काही हरकत नाही, तुला त्यांच्या दुःखाचं नाही तर अगदी आनंदाचं सुद्धा कारण व्हायचं आहे. त्यामुळे किती काही झालं तरी हा त्याग आहे तो तुला करावा लागेलच. या सगळ्याचा विचार जानकी करत असताना तेवढ्यात आता ही सुमित्रा ओवीला भरवत येते, परंतु ओवी म्हणते की मला नाही खायचं, मला काहीच खायचं नाही. सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी 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 मात्र विचारत असते. तेवढ्यात सुमित्रा तिला धक्का देते आणि म्हणते की जानकी. तेव्हा कुठे जानकी भानावर येते. सुमित्रा विचारते की जानकी काय झालं, अगं तुझं लक्ष कुठे आहे, अगं मी तुला हाक मारली होती. तेव्हा आता जानकी खूप घाबरूनच म्हणते की हो ना आई, बोला ना आई काय झालं हो. तेव्हा सुमित्रा विचारते की मला अगोदर सांग की तू कुठे हरवली होतीस. तेव्हा आता जानकी म्हणते की मी कुठेही नाही हरवलं. आणि काय झालं ओवी, तू मला बोलवत होतीस, काय लागते तुला. सुमित्रा म्हणते की ओवी हट्ट करते की तिला तुझ्या हातूनच खायचं आहे. त्यावरती जानकी म्हणते की काय झालं ओवी, तू आजीकडे का असं हट्ट करते. तेव्हा ओवी पुढे येते आणि म्हणते की तू आणि बाबा मात्र माझ्या बरोबर टाइम स्पेंड करतच नाही, त्यामुळे मला अशीच कारण काढून मात्र तुमच्या बरोबर टाइम हा स्पेंड करावा लागतो. आता जानकी म्हणते की ओवी, आणि ती ओवीच्या हाताला धरते, अगदी तिला प्रेमाने खाली बसवत तिला भरवते आणि म्हणते की हे बघ ओवी, असा हट्ट करून मात्र तू आजीला त्रास द्यायचा नाही. तेव्हा आता जानकी आपल्या हाताने एक गास भरवते तर ओवी इतकी खुश होते आणि थँक्यू आई असं म्हणते. तेव्हा आता जानकी सारखी ओवीकडे पाहत असते, तिच्या डोळ्यात पाणी येते. ओवी आता जानकीकडे बघून विचारते की आई काय झालं. त्यानंतर ऋषिकेश सौमित्र आणि अवंतिकाला विचारतो की नक्की तुम्ही कुठे गेला होता. तर सौमित्र म्हणतो की हे बघ अरे दादा, आम्ही सयाजीच्या आणि ऐश्वर्याच्या मागावर आहोत आणि आज अवंतिका आहे तर ती ऐश्वर्याकडे गेली होती. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलतोस, आणि अवंतिका काय गरज होती तुला तिकडे जाण्याची असं विचारतो. त्यावरती अवंतिका म्हणते की दादा हे बघा, आम्हाला सगळ्यांना म्हणजे दोघांना असं वाटतं की या सगळ्या मागची सूत्रधार आहे तर ती ऐश्वर्या नाही, तर फक्त आणि फक्त एक प्याद आहे. ती जे काही हे सर्व करत आहे तर ते कुणाच्या तरी सांगण्यावरून करत आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की कुणाच्या तरी म्हणजे नक्की मास्कमॅनच्या. ऐश्वर्या मास्कमॅनच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहे. तर ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या मात्र मास्कमॅनच्या सांगण्यावरून हे सर्व का करेल. त्यावरती मित्र म्हणतो की हे बघ, ऐश्वर्या मात्र माणसांपुढे झुकणारी नसेल पण पैशापुढे मात्र नक्की ती झुकू शकते. अवंतिका म्हणते की एक्झॅक्टली मास्कमॅन तिला पैसे देत असणार म्हणून ती पैशासाठी हे सर्व करत असेल. आणि हे बघा दादा, मला मात्र आणखीन एक गोष्ट अशी जाणवली की ऐश्वर्या नक्की कोणत्या तरी प्रेशर मध्ये आहे आणि जेव्हा मी गेले तेव्हा ती खूप टेन्शन मध्ये होती आणि अगदी काहीतरी विचार ती त्याबद्दल करत होती आणि फक्त ऐश्वर्या कशात अडकली आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की त्यासाठी मात्र त्या मास्कमॅनचा लवकर आपल्याला पत्ता हा लागलाच पाहिजे. एकदा की तो मास्कमॅन आपल्या हाती लागला तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर आपल्याला आपोआप मिळतील. त्याला शोधायचं कसं आणि काय करायचं खरंच काही कळेनासं झालेलं आहे. खूप असं खरंच अगदी अवघड वाटतं, नक्की काय करावं तेच काही सुचत नाही. म्हणून आता ऋषिकेश पूर्णपणे खचतो. तर सौमित्र म्हणतो की दादा हे बघ, तू असा धीर सोडू नकोस, आपण प्रयत्न करत आहोत, नक्की काहीतरी होईल, एक ना एक दिवस तो नक्की आपल्या हाती लागेलच. ऋषिकेश म्हणतो की हो, काही झाले तरी तो एक ना एक दिवस नक्की आपल्या हाती लागायलाच हवा, कारण आता आई आणि नानांची काळजी मला फार वाटते. खूप आशेने ते आपल्याकडे बघत आहेत आणि आता आपल्यामुळे आई आणि नानांच्या डोळ्यात खरंच पाणी आलेलं मला नाही बघवणार. त्यानंतर जानकीकडे ओवीला म्हणते की हे बघ ओवी, तुला वाटतं ना आईने कधीही सॅड होऊ नये. तर ओवी नाही म्हणते. तर जानकी तिला म्हणते की हे बघ, इथून पुढे मात्र तू हट्ट करायचा नाही, तुला प्रॉमिस कर, व्यवस्थित अभ्यास करायचा, भरपूर खेळायचं आणि स्वतःच्या हाताने खायला शिकायचं. आजी आजोबा, नाना आजोबा आणि बाबा काका काकू हे सगळ्यांचं तू ऐकायचं, हट्ट करायचा नाही आणि सगळ्यांसोबत आनंदात राहायचं. आईचं तू ऐकशील ना. तेव्हा आता ओवी म्हणते की हो आई,
तू जसं जे मला सांगितले तेच ऐकेल. आई तू आज मात्र असं का बोलतेस बरं, काय झालं? तेव्हा आता जानकी लगेच आता ही ओवीला जवळ घेते आणि रडत असते. सुमित्राला मात्र जानकीच्या ह्या बोलण्याचा अर्थ थोडासा उलगडलेला असतो. जानकी असं नक्की का बोलत असेल याचा ती विचार करते. आता जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि ओवीला म्हणते की जरा तू खाऊन घे, मी आले. म्हणून जानकी आता बाहेर जाते. तर सुमित्रा मात्र विचार करते की जानकीला काय झालं असेल, ती असं का वागतेस. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला जानकीची काळजी लागते आणि तो म्हणतो की खरंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जानकी आत अडकली आणि आता जानकी आतून पूर्णपणे खचून गेलेली आहे. तिची मानसिक अवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे. सौमित्र आपल्या या घरासाठी जानकीने आतापर्यंत खूप काही केलेलं आहे, त्यामुळे आता मात्र तिची ही अवस्था खरंच मला नाही बघवत आणि आपल्या चेहऱ्यावरचं मात्र हसू अगदी दबू नये म्हणून ती मात्र आणि हे सर्व किती काळ कंट्रोल करणार आहोत हे मात्र माहिती नाही. आजपर्यंत या घरातील सगळी काही नाती जानकीने प्रेमाने जपलीत, प्रत्येक कर्तव्य हसत हसत पार पाडलं. हे पग नियतीने मात्र तिच्यावर अशी वेळ आणलेली आहे की आपल्याच माणसासाठी तिच्या चेहऱ्यावर तिला खोटं हसू आणावं लागतं. त्यामुळे सोमी खरंच तिची ही अवस्था आणि तिचं दुःख मला नाही बघू शकत. पण आता ऋषिकेश खूप रडत असतो तर अवंतिका म्हणते की हे बघा दादा, तुम्ही शांत व्हा, आपण सगळे आहोत ना एकमेकांसाठी, आपण खरंच कोणाला काही होऊन देणार नाही. जानकी बहिणींच्या वाट्याचा जो काही आनंद आहे तो आपण त्यांना मिळून देऊच. आणि हे बघा दादा, मी आणि सौमित्र कायम तुमच्या पाठीशी आहोत. ते पण कायम. तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश एकमेकांच्या जवळ येतात आणि एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन तिघेही आता एकत्र हात देतात, एकमेकांची साथ देण्याचं ठरवतात आणि सगळेजण आता खुश होतात. तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये. आणि आता जानकी मात्र हे घर सोडून गेलेली आहे आणि आता रात्री ऋषिकेश आणि ओवी हे झोपलेले आहेत आणि त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा जो काही फोन आहे तर तो जानकीच्या मोबाईलवर येतो. आता ऋषिकेश मात्र जानकीचा फोन घेतो आणि ऐश्वर्याचा फोन आता जानकीच्या मोबाईलवर आला आहे हे बघून तो आता फोन उचलतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की कशासाठी तू फोन केलास आणि एवढ्या रात्री मात्र तू का फोन केलास. तर आता ऐश्वर्या म्हणते की मला जानकीशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा तिच्याकडे फोन द्या. त्यावरती आता हे ऐकून आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, किंवा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा ऋषिकेश दादा, हा जानकीच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. किंवा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी येथे नाही. तेव्हा मात्र आता जानकी ही अगदी त्या मास्कमॅनच्या गाडीमध्ये जायला बाहेर आलेली आहे आणि तेवढ्यात ऋषिकेश तिला मागून आवाज देतो की जानकी. तेव्हा आता जानकी तेथेच थांबते तर आता मास्कमॅन गाडीमध्ये तेथे बसलेला आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.